लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कृष्णा अन्वीसोबत बोलत असते, तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते. तर अन्वी रडतच म्हणत असते की कृष्णा, तू यामध्ये काही बोलू नको. जर तुझ्या जागी माझी सिम्मा असते ना, तर तिने मला समजून घेतलं असतं. मी अशी का वागते हे तिला कळलं असतं. आणि अन्वीचं असं बोलणं ऐकून कृष्णा गप्प बसते. काय बोलावं हे तिलाही कळत नाही. तर अन्वी रडतच म्हणत असते की जर आज माझी सिम्मा इथे असती तर तिला कळलं असतं की आज मी हे जे काही करते ते फक्त माझ्या बाळासाठी. पण ते तुला कधीच कळणार नाही, कारण तू एक आई नाही आहेस. माझी सिम्मा आई होती, त्यामुळे तिला सगळं काही व्यवस्थितपणे कळलं असतं. तिने मला समजून घेतलं असतं. आणि अन्वीचं असं बोलणं ऐकून कृष्णाला म्हणजेच सिंधूला खूप वाईट वाटतं. नकळतपणे तिचेही डोळे भरून येतात. मात्र ती नाईलाजाने अन्वीला सांगू शकत नसती की तीच तिची सिम्मा आहे. आणि मग त्यानंतर अन्वी रडतच सगळ्यांना म्हणते की प्लीज तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आज मी हे जे काही करते ना ते फक्त माझ्या बाळासाठी. आईसाहेबांनी सांगितलंय की ही पूजा माझ्या बाळासाठी खूप महत्त्वाची आहे आणि माझ्या बाळासाठी मी काहीही करायला तयार आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज ही पूजा थांबवण्याचा प्रयत्न करू नका. आणि अन्वीचं ते बोलणं ऐकून रुक्मिणी कृष्णाजवळ येते आणि तिचा हात पकडतच तिला सांगते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का गं? तुला तुझ्या खोलीत जायला सांगितलं होतं ना. तर कृष्णा म्हणत असते की फडफड, तुला तरी हे सगळं पटतंय का? यामुळे या डॉलला त्रास होऊ शकतो. मात्र रुक्मिणी तिचं काही ऐकून घेत नाही. ती म्हणत असते की तू चल माझ्यासोबत, मी तुला तुझ्या खोलीतच बंद करते. तुझं जेवण वगैरे सगळं तिथेच होईल. आणि मग ती कृष्णाचा हात पकडून तेथून जाण्यासाठी निघणार. तितक्यात शकुंतला त्या गुरुजींसोबत त्या ठिकाणी येते. तर शकुंतलाला बघून सगळेच जण घाबरतात. तर कृष्णा म्हणत असते की आली ही शकुंतला नावाची मगर. आणि ते ऐकून रुक्मिणी रागातच तिच्याकडे बघते. आणि मग त्यानंतर ती शकुंतलाचं स्वागत करण्यासाठी जाते. ती शकुंतला आणि त्या गुरुजींना घरात घेऊन येते. आणि मग त्यानंतर रेश्मा त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. तर शकुंतला अन्वीला गुरुजींच्या पाया पडायला सांगते. अन्वी नाईलाजाने त्यांच्या पाया पडते. तर ते गुरुजी शकुंतलाला म्हणत असतात की शकुंतला, तुमचा हाच स्वभाव मला खूप आवडतो. आणि ते ऐकून सगळेच आश्चर्याने एकमेकांकडे बघू लागतात. आणि मग शकुंतला अन्वीला सांगते की सुनबाई, आता तुम्ही एक काम करा, स्वयंपाकघरातून परात आणि दूध घेऊन या. त्या दुधाने गुरुजींचे पाय धुवा आणि ते तीर्थ म्हणून तुम्ही सगळ्यांनी प्या. आणि हे ऐकून घरातल्यांना तर मोठा धक्काच बसतो. अन्वी नाईलाजाने हो म्हणते. तर दुसरीकडे रेश्मा आणि ऋतुजा म्हणत असतात की हा किती गलिच्छ प्रकार आहे, आम्ही ते दूध नाही पिणार. मात्र रुक्मिणी त्यांना गप्प बसायला सांगते आणि ती त्यांना स्वयंपाकघरामधून दूध आणि परात आणायला सांगते. आणि मग त्यानंतर कृष्णा काही बोलणार इतक्यात रुक्मिणी तिचा हात पकडते आणि तिला रागातच तेथून घेऊन जाते. तर शकुंतला रागातच कृष्णाकडे बघत असते. दुसरीकडे रुक्मिणी कृष्णाला तिच्या खोलीमध्ये बंद करते. कृष्णा जोरजोरात दरवाजा वाजवत असते. रुक्मिणीला सांगत असते की फडफड आपल्याला बाहेर काढ. पण रुक्मिणी काही ऐकत नाही. ती म्हणते की आता तू इथेच थांबायचं, जोपर्यंत पूजा संपन्न होत नाही तोपर्यंत तू या खोलीतून बाहेर यायचं नाही. आणि मग त्यानंतर ती दरवाजाला कुलूपसुद्धा लावते. त्यामुळे कृष्णा खूप चिडते. काय करावं, अन्वीला या सगळ्या प्रकारामधून कसं वाचवावं याचाच ती विचार करत असते. पण तिला काहीच करता येत नाही. तर दुसरीकडे रेश्माने परात आणि दूध आणलेलं असतं. तर शकुंतला अन्वीला सांगते की सुनबाई, आता या दुधाने तुम्ही गुरुजींचे पाय धुवा. आणि ते ऐकून अन्वीला खूप वाईट वाटतं. पण ती मनाशी विचार करत असते की मला हे सगळं पटत नाही आहे. मात्र हे जे काही सुरू आहे ते माझ्या बाळासाठी, आणि माझ्या बाळासाठी मी काही करेल. आणि मग त्यानंतर ती त्या दुधाने गुरुजींचे पाय धुण्यासाठी जाणार. इतक्यात राघव त्या ठिकाणी येतो. तो मोठ्यानेच सगळ्यांना विचारतो की हा काय प्रकार सुरू आहे. आणि त्यामुळे शकुंतला रुक्मिणीला म्हणते की रुक्मिणीताई, तुम्हाला असं वाटत नाही का की हा आमचा आणि आमच्या गुरुजींचा अपमान आहे? आणि त्यामुळे रुक्मिणी राघवला सांगते की तू प्लीज मध्ये काही बोलू नको, तुला माझी शपथ आहे. आणि त्यामुळे मग राघवला नाईलाजाने गप्प बसावे लागते.
आणि मग त्यानंतर अन्वी त्या गुरुजींचे दुधाने पाय धुते. तर इकडे सिंधूला म्हणजेच कृष्णाला त्या खोलीमध्ये मोबाईल सापडतो आणि मग त्यानंतर ती लगेच गोदामावशीला कॉल करते. गोदामावशी बाजूला जाऊन सिंधूसोबत बोलत असते, मात्र तो आवाज गुरुजींच्या कानी पडतो आणि ते रागातच गोदामावशीकडे बघू लागतात. तर इकडे कृष्णा गोदामावशीला विचारत असते की मावशी, बाहेर नेमकं काय सुरू आहे, प्लीज मला सांग. आणि त्यावर मावशी म्हणत असते की तुला काय करायचं या सगळ्याचं, आपण यामध्ये नको पडायला. पण कृष्णा म्हणत असते की नाही मावशी, मला अन्वीला वाचवायचं आहे, तिला या सगळ्याचा खूप त्रास होऊ शकतो, त्यामुळे आपण हे ताबडतोब थांबवायलाच हवं. आणि त्यावर गोदामावशी कृष्णालाच समजावत असते की तू या सगळ्यामध्ये नको पडू. पण तितक्यात ते गुरुजी चिडूनच म्हणतात की आता थोड्याच वेळामध्ये पूजेला सुरुवात होणार आहे, त्यामुळे सगळ्या लोकांनी शांत बसायचं, कोणीही फोनवर बोलायचं नाही. आणि ते ऐकून गोदामावशी घाबरते. तर इकडे सिंधू तिला सांगत असते की मावशी, काही झालं तरी तिथे जे काही घडतंय ना त्याची एक एक सेकंदाची खबर मला मिळायलाच हवी. आणि त्यावर गोदामावशी हो म्हणते. तर कृष्णा तिला सांगत असते की जर शक्य असेल तर तू राघवना आतमध्ये पाठव. मात्र तितक्यात रुक्मिणी गोदामावशीजवळ येते आणि ती गोदामावशीचा फोन हिसकावून घेत तिला रागातच विचारते की हे काय चाललंय तुझं, गुरुजींनी एकदा सांगितलं ना की कोणीही कोणाशी बोलायचं नाही, मग तुला गप्प बसता येत नाही का. आणि ती गोदामावशीकडून तिचा फोनच काढून घेते. तर इकडे कृष्णा मनाशी म्हणत असते की मावशीने माझा निरोप ऐकला असेल की नाही काय माहीत. आणि मग त्यानंतर ती राघवला कॉल करते, मात्र राघव त्याचा कॉल काही रिसीव करत नाही. तरी इकडे गोदामावशी राघवला इशारा करत असते आणि त्याला सांगत असते की तुम्ही कृष्णाकडे जा. आणि तो इशारा बरोबर राघवच्या लक्षात येतो आणि तो लगेच कृष्णाच्या खोलीत जाण्यासाठी निघतो. तर इकडे राणी आजूबाजूला राघवला शोधत असते, पण राघव हॉलमध्ये दिसत नाहीये हे बघून ती काळजीत पडते, पण तिला नाईलाजाने तिथेच बसावे लागते. तर इकडे राघवला बघून कृष्णाला खूपच आनंद होतो. ती राघवला विचारत असते की लंबू, आपल्याला सांग, बाहेर जे काही सुरू आहे ते तुला पटतंय का. आणि त्यावर राघव म्हणतो की मला हे सगळं नाही पटते. तर कृष्णा त्याला विचारत असते, मग तू हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न का करत नाही. ती अन्वी तुझी भाची आहे ना, मग तिला एवढा त्रास होत आहे हे बघवतंय का तुला. आणि त्यावेळी राघव तिला सांगतो की मला काकूने शपथ घातली आहे, त्यामुळे मी काही बोलू शकत नाही. तर कृष्णा म्हणत असते, तू त्या फडफडचं कुठे ऐकतो, ती सतत फडफडच करत असते, पण तू आधी आपल्याला इथून बाहेर काढ, तरच आपण काहीतरी करू शकतो. आणि त्यावर राघव म्हणतो, पण मी तुला इथून बाहेर कसं काढणार. तर कृष्णा म्हणत असते की का तुला त्या फडफडने शपथ घातली आहे का, नाही ना, मग जरा तू तुझ्या हाताचा वापर कर, दरवाजा तोड आणि मला इथून बाहेर काढ. आणि त्यावर राघव म्हणतो, ठीक आहे, आधी तू पाठीमागे हो. आणि मग त्यानंतर तो एक लाथ मारून दरवाजा तोडतो आणि कृष्णाला त्या रूममधून बाहेर काढतो. तर दुसरीकडे ते गुरुजी पूजेची तयारी करत असतात आणि मग त्यानंतर ते रुक्मिणीला आणि शकुंतलाला सांगतात की पूजेची सगळी तयारी झाली आहे, आता तुम्ही सगळ्या महिलांनी स्नान करून नवीन कपडे घालून इथे या. आणि मग त्यामुळे त्या सगळ्याजणी आपापल्या खोलीत निघून जातात. तर कृष्णा लपूनच हा सगळा प्रकार बघत असते. त्यानंतर शकुंतला अन्वीला सुद्धा तयार होण्यासाठी पाठवते, पण त्यावेळी नेमकं सिंधूचं लक्ष सिंधूकडे म्हणजेच कृष्णाकडे जातं आणि ती मोठ्यानेच तिला विचारते की कृष्णा, तू इथे काय करते, आजीने तर तुला लॉक केलं होतं ना. पण कृष्णा म्हणत असते की मला कधी कोणी लॉक केलं होतं. तर अन्वी तिला सांगते की असं काय करतेस, आमच्या समोरच आजी तुला इथे घेऊन आली आणि तिने तुला लॉक केलं, पण मग तू आता बाहेर काय करते. तर कृष्णा खोटंच सांगते की कदाचित त्या फडफडला आपली दया आली असेल आणि त्यामुळे तिनेच आपल्याला बाहेर काढलं. तर अन्वी वैतागून म्हणत असते की हे बघ कृष्णा, तू आजीला असं फडफड वगैरे बोलत जाऊ नको, ते मला अजिबात आवडत नाही. तर कृष्णा म्हणत असते की का नको बोलू, ती बोलताना सतत तिचे डोळे फडफडत असतात आणि आपलं ती डोकं खात असते, म्हणून आपण तिला फडफडच बोलणार. आणि ते ऐकून अन्वी खूप चिडते. ती रडतच म्हणत असते की आज जर माझी सिम्मा इथे असती ना तर ती अशी नसती वागली, तिने मला समजून घेतलं असतं.
तर कृष्णा म्हणत असते की हे बघ डॉल, तुझा जो काय प्रॉब्लेम आहे तो तू आपल्याला सांग, आपण सुद्धा समजून घेऊ आणि तो सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. मात्र अन्वी म्हणत असते की मी तुला काही सांगू शकत नाही, फक्त एवढं लक्षात ठेव की मी जे काही करते ते माझ्या बाळासाठी. आणि मग त्यानंतर कृष्णाकडे बघून तिला सिंधूसोबत घालवलेले अनेक आनंदाचे क्षण आठवतात. ती रडतच म्हणत असते की आज माझी सिम्मा इथे हवी होती. आणि मग ती तेथून निघून जाते. तर सिंधूला खूप वाईट वाटत असते. ती मनाशी म्हणत असते की अन्वी बाळा, माझी खूप इच्छा असून सुद्धा मी तुला सांगू शकत नाही आहे की मी कुठे आहे ते. आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर राघव भिंतीआड लपून हे सगळं काही बघत असतो आणि तो कृष्णावर म्हणजे सिंधूवर नजर ठेवूनच असतो. दुसरीकडे गुरुजी शकुंतलाला सांगत असतात की पूजेची सगळी तयारी झाली आहे, या घरातील सगळ्या महिला कुठे गेल्या. आणि त्यावर शकुंतला म्हणते की त्या थोड्या वेळामध्ये येतीलच, तुम्ही काळजी करू नका. आणि मग त्यामुळे ते गुरुजी थोडा वेळ थांबतात. दुसरीकडे कृष्णाला हा सगळा प्रकार कसा थांबवायचा, अन्वीला या सगळ्यामधून बाहेर कसं काढायचं याचाच विचार करत असते. ती मनाशी म्हणत असते की एवढे शिकलेले लोक आहेत हे, पण तरीसुद्धा असं का वागतात काय माहीत. आणि मग तितक्यात राघव त्या ठिकाणी येतो. कृष्णाने सांगितल्याप्रमाणे त्याने खूप छोटे छोटे कुलूप आणलेले असतात आणि तो ते कृष्णाकडे देत म्हणतो की हे बघ, तू सांगितल्याप्रमाणे मी लॉक्स घेऊन आलोय, पण त्याआधी तू मला तुझा प्लॅन काय आहे ते सांगायचं. आणि ते ऐकून कृष्ण त्याच्याकडे बघतच राहते. मग त्यानंतर ती म्हणते की तू आत्ता आपल्याला काय प्लॅन आहे ते विचारू नको, फक्त याचाच विचार कर की या सगळ्यामधून त्या डॉलला कसं काय बाहेर काढता येईल, कारण या सगळ्याचा तिला खूप त्रास होत आहे. आणि ती तुझी भाची आहे ना, तुला काहीच वाटत नाही का, थोडी तरी माणुसकी तुझ्यात शिल्लक आहे ना. आणि सिंधूची ही सगळी तडफड बघून राघव मनाशी म्हणत असतो की मला माहिती आहे तू सिंधूच आहे, तुला अन्वीची काळजी वाटत आहे म्हणजे तू कृष्णा असूच शकत नाही. मात्र तुला अन्वीला मदत करता येत नाही आहे म्हणून तुझी एवढी चिडचिड होते ते सुद्धा कळतंय मला. आणि मग तो तिला मदत करायचं ठरवतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रुक्मिणी, ऋतुजा, रेश्मा, राणी आणि अन्वी हे सगळ्याजणी स्नान करून नवीन कपडे घालून तयार झालेल्या असतात. मात्र कृष्णा त्यांना त्यांच्याच खोलीमध्ये बंद करते आणि बाहेरून कुलूपसुद्धा लावून घेते. त्या सगळ्याजणी मोठमोठ्याने ओरडत दरवाजा उघडायला सांगत असतात, पण कोणाचपर्यंत त्यांचा आवाज पोहोचत नाही. तर इकडे गुरुजी शकुंतलाला विचारत असतात की या घरातील महिला कुठे गेल्या. त्यामुळे शकुंतला सगळीकडे शोधून येते, मात्र तिला घरातील महिला कुठेही सापडत नाही. आणि मग तितक्यात राघव, रत्नाकर आणि ऋतुराज त्या ठिकाणी येतात. त्या तिघांच्याही हातामध्ये पूजेचे ताट असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.